वांगणकर परिवारातर्फे गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आम्ही आज गुढीपाडव्यासाठी सर्वजण कुटुंब एकत्र गावी आलो आहोत। तर तुम्ही बघा आमचा ब्लॉग कसा होता आणि आम्ही कसं सेलिब्रेट केलं, कसं साजरा केला सण आमच्या गावी कोकणच्या इथे येऊन, ते तुम्ही नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल। थँक्यू। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया। ये बता सकते हैं ये किस लिए लीप रहे हैं? अभी फंक्शन है ना, तो इसलिए मतलब अच्छा दिखना चाहिए। मेंबर्स मतलब गेस्ट आएंगे तो उनको मतलब इधर कोई रहता नहीं है ना, तो उसके वजह से वो घर पूरा ऐसा मतलब धूल मिट्टी से खराब हो जाता है। तो फिर अभी फंक्शन है तो ये शेन का लेप दे रहे हैं। गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील मराठी हिंदूंचा नववर्षाचा सण आहे, जो चैत्र शुक्ल प्रतिपदेला साजरा केला जातो। या दिवशी दारी गुढी उभारून कडुलिंबाचा प्रसाद ग्रहण करून आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून आनंद साजरा करतात। हे 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा मुहूर्त असून ते विजय, समृद्धी आणि वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक मानले जाते। हा दिवस शालिवाहन संवत्सराचा पहिला दिवस आहे। तसेच प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येत परतले तेव्हा लोकांनी विजयध्वज म्हणून गुढी उभारली होती, अशी मान्यता आहे। बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र, कडुलिंबाच्या डहाळ्या, फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्या, कलश, उपळा ठेवून गुढी उभारली जाते। गुढीपाडव्याला कडुलिंबाची पाने, ओवा, जिरे, हिंग, गूळ एकत्र करून प्रसाद वाटला जातो, जो आरोग्यादायी मानला जातो। सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान, घराची सजावट, गुढीची पूजा आणि दुपारी पुरणपोळी, कटाची आमटी, पुरी, श्रीखंड, बटाट्याची भाजी, पापड असा नैवेद्य केला जातो। गुढीपाडवा हा पूर्ण मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी, नवीन उपक्रम किंवा व्यवसाय सुरू करणे शुभ मानले जाते। हे सण जीवनातील नवीन सुरुवातीचे, भूतकाळी दुःख मागे सोडून यशाकडे वाटचाल करण्यामागचे प्रतीक आहे। विष्णुवेद महामरुद्रान मा त्रिविक्रमान मा वामनान मा श्रीधरान मा ऋषिकेशान मा गणवान मा दामोदरान मा संकृष्णान मा वसुदेवान मा प्रद्युम्नान मा अनिरुद्धान मा प्रसुत्तमान मा दक्षिणान मा नरसिंहान मा चित्तान मा जनार्दनान मा पेन्द्रान मा हरिजन मा श्री कृष्णाय नमः। यो देव सवितात्मकं देव धर्मादि गोचरे प्रेरयत स्वर्गं तत् ब्रह्मोपास्महे वरदमूर्तये श्रीमन् महागणाधिपतये नमः। सर्वमंगलमंगल्ये शिवे सर्वार्थसाधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। नमो देव्यै महादेव्यै शिवायै नमः। नमः प्रकृते वज्रायणिता प्रकाशुराम यतन्ते पुंडरीकाक्षं नमस्ते विश्ववनं संब्रह्मण्य नमस्ते सुमहापुरुष पूर्वज मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय अमृतजय शर्वाय महादेवाय ते नमः। पूर्ण करा, सर्वांना चांगलं आयुर आरोग्य द्या, मुला बाळांना विद्यापीठ। श्रीमन्महागणाधिपतये नमः। इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, आदित्यनमग्रहदेवताभ्यो नमः, मातृपितृभ्यो नमः, लक्ष्मीनारायणभ्यो नमः, सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्रह्मणेभ्यो नमः। निर्विघ्नमस्तु। वडशात नाही तर हात सुरुवात अस्मिन कर्मणे अस्तु। हे बघा तुम्ही हात असंच धरून ठेवायचो, काका तुमच्या हयसर पाणी घालतले तर हातावरचं पाणी खाली ओघळान जाऊ खया। हा
श्वेतामुक्ते अभ्यस्तभ्यो नमः श्रीरूपापाशकलशास्तामकर्वाणाः श्वेतामुक्तेकवशभ्यस्तभ्यो नमः श्रीरूपापाशकलशास्तामकर्वाणाः श्वेताचतुर्नवीनवशं कृष्णमकर्वाणाः नमः कौमोदिकगदापद्मशं कुपतचतुर्नवीनवशं कृष्णमकर्वाणाः नमः कौमोदिकगदापद्मशं कुपतचतुर्नवीनवशं हाँ बोला आज आमच्याकडे गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आज आमच्या घरी गुढीपाडवाचा सण साजरा करण्यात आला. तिथे आमच्या सकाळी होम होता. सुखा समाधान आनंदात आमच्या घरी होम संपन्न झाला. आता आमच्या घरी सत्यनारायणाची महापूजा आयोजित केलेली आहे आणि आमच्या घरी आज आम्ही शिरा बनवत आहे. शिरा बनवून आमचा झालेला आहे. आम्ही सत्यनारायण शिरा आमच्या देवाच्या रूम मध्ये ठेवला आहे. आता आम्ही खीर बनवत आहोत. खिरीसाठी आम्ही गरम पाणी, तूप, रवा, वेलची, साखर सर्व सामग्री वापरून आम्ही आज हे अशी खीर बनवली आहे. तुम्ही पण आमच्या घरी खायला या. धन्यवाद. दो दिन मैंने निकाले, कैसा लगा? मैं यहाँ पर था आपके बीच. अच्छा है बाबा, बहुत अच्छा है. आपको कैसा लगा? चांगला है. चांगला है. आप पहले क्या करते थे? वो लकड़ी है ना, वो लकड़ी का ऐसा लंबा ऐसा मूली बांधने का, सिर पे लेने का,
और मालवन में जाने का 12 मील चल के सिर पे वदा लेके तो इतना टाइम हो गया आप तो बदल है बदल 2 मिनट हाँ थोड़ा मेरा भी ले लेते एक्सपीरियंस। तो जो नानी है वो मेरे भी वीडियोस बहुत देखती हैं टीवी में लगा के, और देखते हैं कि अपना जो बच्चा है वो कहाँ कहाँ ट्रैवल कर रहा है। मतलब मुझे ट्रैवल करते हुए देख को आपको कैसा लगता है? आणि कुठे गेला तरी कधी येते वाट बघते असते, सारखी फोन करते असते, कवा येशील कवा नाही, आणि जाता येले पण पैसे देऊन जात मी, तो घरी आला का मला बरा वाटत. जय जय दीनदयाळा पंजारती पंजारती हो तुझा भक्ती भावा जय जय दीनदयाळा सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तुझ्या आयुष्यातील अविस्मरणीय गोष्ट कोणती, असा जर कोणी मला प्रश्न विचारला तर मी संगीताकडे बोट दाखवेन. कारण संगीत कला अशी आहे की जीवनाला आनंद भरून देतं. संगीत ही सर्वसाधारण कला नसून ही ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद आणि सामवेद या 4 वेदांपैकी सामवेदामधून या संगीताची निर्मिती झाली आहे. म्हणून संगीत कला अशी आहे की संगीत ही साधना आहे. गळ्यात माळा घालून
किंवा इतर साधारण करून काय उपयोग नाही. फक्त संगीत कला आपल्या अंगी असलं की सर्व आपल्या अंगी गुण येतात आणि याला परमेश्वराचं वरदान आहे. म्हणून मी संगीत कलेला माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय गोष्ट समजतो. आणि संगीत कला जर या पाडव्याच्या दिवशी, पाडवा म्हणजे गुढीपाडवा हा मराठी लोकांचा नवीन वर्ष चालू होतं आणि या वर्षाला जर भजनरूपी संगीत सेवा झाली असेल तर ते परमेश्वरापर्यंत ही सेवा पोचते आणि उंचावत नेते. धन्यवाद. सकाळपासून आमच्याकडे गुढीपाडव्याची जसं की 3 वर्षांनी आमच्याकडे होमानी पूजा असतात, तर ती एक वेगळीच एनर्जी होती की आजच्या दिवसासाठी, की आजचा दिवस कधी उजाडता आणि सगळे प्रोग्राम्स कधी चालू होतात. तर सकाळपासून आम्ही म्हणजे मोस्ट ऑफ जे सिनियर आहेत ते 5 वाजल्यापासून तर त्याच्या मागे असतच मेहनत घेतात. मी 7 वाजल्यापासून आंघोळ करून मग नंतर कामं स्टार्ट केलं आहे. तर भरपूर कामं होती, जेवण होता, त्याच्यानंतर पूजा होम होता पहिला. तर होमासाठी म्हणजे सगळी सुरुवात होती की सर्व एकत्र येत होते. तर खूप छान वाटलं असंच असे प्रोग्रॅममुळे की फॅमिली आपले एकत्र येतात. तर त्याच्यामुळे सगळ्यांचं बॉन्डिंग होता एक चांगला, नवीन नवीन काहीतरी भेटतं सगळ्यांकडनं शिका. तर खूप छान वाटलं दुपारपर्यंत. मग एक फोटोशूट वगैरे केला आम्ही. एक जेंट्सचा वेगळा फोटोशूट होता, लेडीजचा वेगळा फोटोशूट होता. तर खूप मजा आली. आणि जसं की आमचं शिवम त्यांनी तर एक वेगळी रंगत आणली आहे की सगळं शूट वगैरे करून. तर खूप मजा येतं त्या शूटमध्ये. माका तर स्पेशली मी डे 1पासून शूटमध्ये. तर खूप म्हणजे माझं पहिलंच एक्सपिरियन्स होतो की मी डे 1पासून शूटमध्ये इन्वॉल्व झालेलं आहे. तर बघा माझं मी फर्स्ट डेपासनं त्या व्हिडिओमध्ये दिसानच. तर आता संध्याकाळी जेवणाची लगबग होती. म्हणजे ऑल ओव्हर आम्ही सगळ्यांका जेवण ठेवलेला, म्हणजे महाप्रसाद जेवण ठेवलेला. इन शॉर्ट महाप्रसाद हा पूजा आता सत्यनारायणाची. तर त्याचा मखर आम्ही एवढा म्हणजे सर्वांनी मेहनत घेतली. भाऊ बहीण सगळे मिक्स होऊन मखर बनवत होते. तर एक म्हणजे कोणाकोणाची आयडियाच नाही असं करू गाव्या, असं करू गाव्या. तर तसं करून आम्ही एक मस्त मखर बनवलेला पूजेसाठी. तर मखर बनवून झाल्यानंतर भटजी येले. त्याच्यानंतर आता पूजा सत्यनारायणाची पूजा चालू आहे. मस्त म्हणजे पूजेचं सगळं मंत्रमुग्ध झालेला घर. एकदम पॉझिटिव्ह एनर्जी येता की असं वाटत नाही, असं वाटतं की म्हणजे पाय थकलेत आता पण नाही आता काम करूचा ह्या करूचा आता करूचा पाहुणे येतले. सो त्याच्यामुळे थोडी एनर्जी असा म्हणजे थकाक झालेला हा, पण असं वाटतं की नाही आता थांबायचं नाही, थोडासा रावला आपलं कार्यक्रम असं म्हणजे सगळ्यांका असं वाटा गावा की हां बाबा वांगणकरांनी काहीतरी वेगळा केला नाही आहे. तर त्यासाठी आमचे पूर्ण प्रयत्न चालू आहेत. आम्ही रात्री किती 12-1 वाजतील पण आम्ही ते आमचे प्रयत्न चालू ठेवताला. मज्जा येतात, मस्त सगळे एन्जॉय करतात, सगळे मजा मस्ती करतात. काका असू दे किंवा वहिनी असू दे, सगळे एकमेकाची मस्करी करून एन्जॉय करतात. सगळे मोठ्यांपासून काकी वगैरे की एकमेकाची मस्करी करता. कोण सोजी बनवता, तर दादान पूर्ण आमचं जेवण बनवलेला. आमचं शेफ होतो हेड शेफ, तर त्यांनी उसळ भात सगळा वरणपासून सगळा बनवलेला. तर तुम्ही पण यावर टेस्ट करू मालवणी जेवण. मेन म्हणजे मालवणी जेवण आणि आमचं महाप्रसाद आज खरं तर तुम्ही नक्की यावर टेस्ट करू. त्याच्यानंतर आता आमचा देवाचा कार्यक्रम चालू होतो. तर भजन पण असताना तुम्ही भजनाक पण इन्व्हाइट करतो आम्ही, तुम्ही भजनाक पण यावा. मस्त आता सर्व म्हणजे आता एक वेगळं असतं आमचं देवाचं कार्यक्रम. तो आता आम्ही एन्जॉय करतो, त्याच्यासाठी आम्ही एक्सायटेड आहोत. पूर्ण आमची भावकी एक्सायटेड त्याच्यासाठी की काय होताला म्हणजे देवाचा आमचा एक वेगळा तुमका बघूक भेटत त्याच्यामध्ये की क्वेश्चन आन्सर चालू असतात. आमच्या देवीचा पण वारा येताला आणि आमच्या देवाचा पण. तर तुम्ही नक्कीच यावा. थँक्यू. नमस्कार मंडळी, गुढीपाडव्याच्या खूप शुभेच्छा. आज आहे गुढीपाडवा.
आणि आपल्या नवीन वर्षाचा पहिला दिवस, नवीन वर्षाची सुरुवात. आणि आमच्या गावी गुढीपाडव्याची खूप मोठा उत्सव असतो, खूप मोठी पूजा, होम हे सगळं असतं. तर त्यासाठी आम्ही आलेलो आहोत, खूप छान रेडी झालेलो आहोत. तर तुम्हाला आम्ही पहिल्या व्लॉगपासून दिसलंच असेल की गुढीपाडव्याची प्रोसिजर किंवा कसं सुरुवात, छान तयारी कशी केली, काय काय केलं ते तुम्ही बघितलं असेल. आता तुम्हाला ह्याच्यानंतर आमची पूजा कशी मांडली आहे, कसं होम झाला त्याची हे कसं मांडलं ते सगळं दिसेल. आणि आम्ही कसं कसं सगळं एन्जॉय केलं, कसं जेवण काय सगळे एकत्र बसून कशी परंपरा जपतोय हे सगळं तुम्हाला बघता येईल. आम्ही खूप मजा करतोय, मस्ती करतोय, खूप एन्जॉय करतोय, खूप कामं पण करतोय. सकाळपासून खूप कामं केली आहेत आणि पोटभर खातोय. हा आमचा भुक्कड माणूस जो खूप खात असतो, काय काम तर करत नाही. तर आम्ही खूप मजा करतोय, खूप छान वाटतंय. तर आमच्या मालवणीत म्हणतात येवा कोकण आपलंच असा, तर तसा येवा कोकण आमचंच असा, आपलंच असा. आणि नक्कीच जेवण जावा. आता तर आज व्हेज खायचा, पण उद्या नॉनव्हेज खायचा मस्तपैकी. कोकणची स्पेशालिटी, मालवणची स्पेशालिटी, मच्छी, मासे खूप खायचे, मज्जा करायची. आणि आता आमचा पुढचा जो फंक्शन आहे, जे आमच्या घरात वारी येतात, जे काय असेल देवाचं जे असेल ते तुम्हाला बघायला मिळेल ह्याच्या पुढच्या व्लॉगमध्ये. तर थँक्यू सो मच, बाय.